कारण हे आहे की आपल्या सगळ्यांना आता इतकं इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. आपल्यासोबत युट्यूब आहे, युट्यूबवरचे पॉडकास्ट आहेत, सगळे बुक्स अवेलेबल आहेत. म्हणजे आपण त्या एरामधली लोक आहेत ज्यांच्याकडे सगळं इन्फॉर्मेशन, सगळं. तुम्ही काही पण विचारा, डॉक्टर पण बनून जाल तुम्ही. आता कोणाचं पोट दुखत असेल तर सगळेजण सांगतील की अरे हे खा, ते खा, ही गोळी खा वगैरे, असं नाही का. तर इतकी इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनची तर सगळ्यांकडे इन्फॉर्मेशन आहे, बुक्स आहेत, युट्यूबवरती इतके पॉडकास्ट चालू आहेत, फ्रीच्या सगळ्या व्हिडिओज आहेत, सगळं आहे, सगळं आहे. आणि आपल्याला पण खूप काही माहिती आहे. पण तरी सुद्धा रिझल्ट मिळत नाहीये. तर त्याचं कारण काय, ते आज आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे, या सेशन मध्ये, की असं काय आहे की रिझल्ट मिळत नाहीये. सगळ्यांना रिझल्ट मिळतोय, सगळे लोक पुढे जात आहेत इतक्या कमी वेळामध्ये. तुम्ही बघितलं असेल 1-2 वर्षामध्ये इतकं ट्रान्झॅक्शन झालेले लोक, जे काल असे दिसत होते ते इतके टॉप लेवलला गेलेले आहेत. झालंय ना आजूबाजूला हे सगळं. आणि आपल्याला कुठेतरी हे फील होत आहे ना की अरे, आपल्यासोबत का नाही झालं. मी तर सगळं करते सिन्सिअरली. आणि आपल्याला नेहमी असंच वाटत असतं की मी तर बापरे, मी सगळ्यांचा चांगलाच विचार करते, मी सगळं करते. हो ना. म्हणजे आपल्याला कोणी विचारलं की आपण असं कधी सांगत नाही मी ते चुकले किंवा मी हे नाही केलं. आपण मी सगळं करते असं. पण आता हे सगळं करून पण काही रिझल्ट मिळत नाहीये. गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. ऍग्री? तुम्हाला वाटतंय गडबड आहे काहीतरी मॅनिफेस्टेशन मध्ये? वाटतंय की अजूनही असं वाटतंय की ते, नक्कीच. की माझ्यासोबतच चुकीचं होतं सगळं, असं वाटतंय का? की नाही म्हणजे, काहीतरी चुकतंय. हा, चुकतंय, कुठेतरी गडबड आहे. तर गडबड इथे आहे की आपण बेसिक लॉ ऑफ अट्रॅक्शन अप्लाय करतोय आपल्या लाईफमध्ये. बेसिक, एकदम बेसिकला आहोत आपण. लोक ऍडव्हान्स यूज करतायत. आणि ते ऍडव्हान्स यूज करून ते लोक इतक्या पटापट कमी वेळेमध्ये पुढे चाललेले आहेत. आणि सगळ्यांना हक्क आहे ना पुढे जायचा. आपण एवढी मेहनत करतो, विजन बोर्ड वगैरे लावलंय, तर मग झालंच पाहिजे ना ते खरं खरं. मग काय त्या मेहनतीचा उपयोग आहे? बरोबर ना. सो म्हणूनच आजच्या या सेशन मध्ये तुम्हाला मी इतक्या फ्रीच्या गोष्टी देणार आहे, फुकट, सगळं फुकट देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍडव्हान्स लॉ ऑफ अट्रॅक्शन समजणार आहे की तो कसा अप्लाय करायचा, तो काय कुठे पाणी मुरतंय बोलतो ना आपण, काय कुठे चुकतंय ना ते करणार आहे. आणि मग त्याच्यावरती काम केल्यावरती आपल्याला आपले रिझल्ट मिळायला मदत होणार आहे. ठीक आहे. सो रेडी आहात तुम्ही सगळेजण करण्यासाठी? एक्सायटेड आहात? कॅमेरा अजूनही ऑन नाही झाले. मला माहिती नाही कॅमेऱ्याच्या मागे काय चालू आहे. पटापट कॅमेरा ऑन करा. कॅमेरा ऑन करणं म्हणजे कॉन्फिडन्स. तुम्ही रेडी आहात, तुम्ही युनिव्हर्सला सांगत आहात की हे बघ मी आलेली आहे, मी रेडी आहे हे सगळं करण्यासाठी. ठीक आहे. कारण आज तुम्ही जर हे सेशन जॉईन करत आहात, तर हे उगाच कोणाला हे सेशन मिळालेलं नाहीये. फ्री सेशन आहे ना हे. युट्यूब वरती टाकलेलं, इंस्टाग्रामवर टाकलेलं, व्हॉट्सअप वरती याची ऍडव्हर्टाइजमेंट केली, तरी सुद्धा 120 लोकांनी ग्रुप जॉईन केला. त्यातले 30 लोक पण अजून जॉईन नाही झाले. तुम्ही लोक जे जॉईन झालेले आहात, हा युनिव्हर्सचा कुठेतरी तुम्हाला मेसेज आहे की लाईफ आता ट्रान्सफॉर्म करायची आहे, काहीतरी छान घडणार आहे, ही न्यू बिगनिंग आहे. हा युनिव्हर्सचा मेसेज आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टीच आहेत ना आपल्या लाईफला एक टर्निंग पॉइंट आणतात. ठीक आहे. सो हे सगळ्यांसोबत ही जादू नाही घडत, तुमच्यासोबत घडते ना. तुम्ही इथे आहात ना, ऐकताय ना, म्हणजे काहीतरी खास होणार आहे आजपासून. सो कॅमेरा ऑन करा, युनिव्हर्सला सांगा येस आय एम रेडी. मला तर काय, मी कॅमेरा बंद असला तरी पण मी बोलणारच आहे. मी बोलायला आली, मी बोलूनच जाणार आहे. ठीक आहे. सो थोडक्यात मी ओळख करून देते. मोस्टली सगळे लोक मला ओळखतातच, पण तरी पण त्यातल्या त्यात कोणी नवीन असेल, तुम्ही कोणत्या फ्रेंड्सला वगैरे शेअर केला असेल तर सांगते की रिसेंटली मी एक डिप्लोमा कोर्स कंप्लीट केलेला आहे. PLR, एज वोम रिग्रेशन, पास्ट लाईफ बोलतात त्याला, पास्ट लाईफ रिग्रेशन. आपली पास्ट लाईफ बघणं. त्याच्यानंतर एज अँड वोम रिग्रेशन, आपल्या आईच्या पोटात असताना बाहेरचं जग काय करत होतं ते सगळं बघणं. आकाशिक रेकॉर्ड्स आणि अजून हिप्नोथेरपी. ठीक आहे. आणि हे मॅनिफेस्टेशन टेक्निक्स. तर याचा मी डिप्लोमा रिसेंटली कम्प्लीट केला आहे. त्या अगोदरपासूनच मी भरपूर साऱ्या गोष्टींमध्ये आहे.
क्रिस्टल हिलिंग वगैरे ते सगळं करते, सगळ्यांना माहिती. कितीतरी लोक माझे क्लायंट्स आहेत, त्यांनी माझी सर्व्हिस घेतलेली आहे. सो इन शॉर्ट ही माझी ओळख करून दिली की मी तुमची लाईफ अँड मॅनिफेस्टेशन कोच आहे, असं तुम्ही मला म्हणू शकता. ठीक आहे. सो आज त्याच अभ्यासातून आणि त्याच अनुभवातून जे काही मी प्रॅक्टिकल्स केलेले आहेत आतापर्यंत, मी सुद्धा फेल झालेली आहे. म्हणजे 10वी फेल वगैरे नाही, मॅनिफेस्टेशनच्या याच्यामध्ये. आणि म्हणूनच मी ठामपणे सांगू शकते की हे करा, हे नका करू, आणि हे असं होईल. ठीक आहे. म्हणून मी आज तुम्हाला ते सगळं प्रामाणिकपणे शेअर करणार आहे. ओके. सो लेट स्टार्ट. मॅनिफेस्टेशन आपल्यासाठी काम नाही करत, त्याचं कारण काय असू शकतं, तुम्हाला काय वाटतं? रॅन्डम काही पण आन्सर असू दे तुमचा, अनम्यूट करून मला सांगू शकता तुम्ही की काय असं कारण आहे की हा बाबा हे माझ्यासाठी काम नाही करत आहे. त्याचं तुम्हाला काय वाटतं? मग काही पण आहे ना कारण. विचार ही योगिता विचार. ओके. रॉंग टेक्निक और अवर एरर. ओके. ओके. अजून काय असू शकतं? काय मॅम मी निगेटिव्हिटी? बोलू का? हा, बोला बोला. मॅम, मे बी माइंड जेव्हा आपण स्वतः जेव्हा हील नसतो तेव्हा पण हे ऍक्च्युली रिझल्ट नाही देणार. बिकॉज माइंड मध्ये खूप सारे थॉट्स चालत असतात whenever वी आर ट्राईंग. हॅलो. थॉट कुठले, आत्ताचे की अगोदरचे की काय, म्हणजे कोणत्या आधीचे म्हणजे लेवलचे म्हणू शकतो? आधीचे किंवा खूप रनिंग थॉट्स खूप जास्त येतात. मी ट्राय केलेलं आहे हम्म. मॅनिफेस्टेशन. नाईट टाइमला मोस्टली मी ट्राय केलेलं आहे, सकाळच्या टाइमला पण म्हणजे 5:30 बिफोर दॅट ऑल्सो आय ट्राय. बट काय होतं की वेगळे वेगळे थॉट्स येतात आणि लाईफचे जे स्ट्रगल्स वगैरे आहेत ते सतत डोक्यात असं म्हणजे फिरत असतात आणि त्यामुळे जेवढं कॉन्सन्ट्रेशन लावायचं असतं तेवढं माझ्याकडून म्हणजे होत नाही. हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. मे बी अदर्स, बाकीच्या लोकांचे काय असू शकतात मी नाही सांगू शकत, बट हे मी स्वतः ऑब्झर्व केलेलं आहे की असं झालेलं आहे माझ्यासोबत. तेव्हा मी कोणत्या गोष्टीकडे फोकस करायचा प्रयत्न करते हम्म. तर आणि मोस्टली बरोबर. निगेटिव्ह थॉट्स जे आहेत ते जास्त येतात. ओके. आपण बाकीचे काय म्हणतात ते पण बघूयात. थँक्यू अमरीन. हा. आय होप की मी प्रोनाऊन्सिएशन बरोबर घेतेय नावाचं. ओके. ताई, आता ज्या ताईने सांगितलं सेम सेम माझ्यासोबत पण असंच होतं. जेव्हा काही मॅनिफेस्ट करायची जेव्हा वेळ येते तेव्हा खूप जास्त निगेटिव्हिटी येते किंवा मग जे जुने काही आपल्यासोबत घडलेलं असतं ते सारखं माइंड मध्ये येतं आणि मग ते आपण जेव्हा लिहिताना किंवा काही जे लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे जे आपल्याला काही लिहायचंय वगैरे ते ते जेव्हा आपण बोलतात ना प्युअर मनाने तिथे लिहायचं असतं व्हिज्युअलायझेशन सगळं करून. सो त्यावेळी ते जास्त मनात येतं आणि मग ते परत लिहितानाच आधी मनात येतं की ही गोष्ट पूर्ण तो लिहिताना एकदम शुद्ध म्हणजे प्युअर होऊन ते लिहायचं असतं ना ते की ते कम्प्लीट व्हायला पाहिजे. सो ते लिहितानाच असे विचार येतात निगेटिव्ह थॉट्स आणि मग सुरुवातच तिथून होते. सो मे बी त्याच्यामुळे ते सगळंच गडबडतं असं होतं आणि सातत्य राहत नाही कोणत्या गोष्टीमध्ये ऍक्च्युली. 2-3 दिवस केलं की मग परत गॅप. पण हे सगळ्यात मोठे ताई मला हे तुला सांगायचंय की मी खूप गोष्टी करायचं ठरवते. तुझे सगळे व्हिडिओ मी स्टार्टिंग पासून बघते आणि मी ऑलरेडी खूप व्हिडिओ पण बघितलेत. मी जेवढे तुम्ही सांगितले ते सगळं बुक वगैरे आणले पण ते सातत्यच राहतेच गॅप होतो. मग परत अचानक आठवतो एक व्हिडिओ समोर येतो पॉझिटिव्हचा आणि मग तो ऐकल्यावरती अरे बापरे आता मला हे करायचंच आहे, आता मी हे करणारच, मी आता हे मिळवणारच असं होतं. परत ते 2-3 दिवस केल्यावरती परत ती लो एनर्जी पूर्ण आणि मग माहिती नाही असं का होतं. सो ह्याच माझ्या प्लीज सोबतच हे ऑब्झर्व होतं, है ना माझ्या सोबतच हे होतं. ओके. खूप होतं असं खूप खूप वाटतं. येस येस. येस, याचाच आन्सर घ्यायला आज आपण इथे सगळेजण आहोत. अजून कोणाला बोलायचंय, मन मोकळं करायचंय, असं कोणावरती आरोप वगैरे करायचे, नवरा बोलतोय म्हणून मग
माझी कन्सिस्टन्सी राहत नाही किंवा मग हो हो सासूबाई. हो, फॅमिली तर फर्स्ट आहे. म्हणजे असं नाही की तेच चुकतात, आपण पण चुकतोय माहिती आहे. पण काही गोष्टी ज्या जुन्या आहेत ना, त्या खूप तुझ्या व्हिडिओ मधून खूप ऐकलंय की त्या गोष्टी सोडून पुढे तुम्ही जा. सो त्या गोष्टी करायच्या आहेत, पण माहिती नाही. आणि खरंच मनापासून करावं असं वाटतंय, ते सगळं विसरून पुढे जावं असं वाटतंय. कारण कधी कधी फॅमिली एवढी पण वाईट नसते हे पण कळतं. पण ते माहिती नाही, मनातून जात नाही. जेव्हा विसरायचं बोलतो तेव्हा तेवढ्या पुरती विसरायला होतं, आणि मग परत ते केलं नाही तरी पण त्या गोष्टी आठवतात. त्या व्यक्तीला बघितल्यावरती राग येतो, जरी ती घरातली असेल तरी. असं का होतं हेही सांग. आणि त्या व्यक्तीचं कोणी कौतुक केलं तर मग अजूनच राग येतो. बरोबर की नाही? अजून जास्त. हा. खूप मग ते गडबड असं आहे, वाटतं खूप की अरे गडबड. नाही, ती व्यक्ती तशी नाहीये, ती व्यक्ती तशी नाहीये. पण ऍक्च्युली ती समोरची व्यक्ती खरंच माहितीये की एवढी पण नाहीये, आणि जे झालं ते झालं. त्या समोरची व्यक्ती ते ऍक्सेप्ट पण करते की नाही, ते त्यावेळी झालं. ओके, ते विसरून जा. माझा नवरा सुद्धा मला सांगतो त्यावेळी झालं ना, सोडून दे. पण ते माहिती नाही, मी तेवढ्यापुरती खरंच, आणि मला मनापासून माफ करायचंय समोरच्या व्यक्तीला आणि पुढे जायचंय. या सगळ्या गोष्टी मागे सोडून पुढे जायचंय. कोण कोण रिलेट करतात पूनम ताईंना? हात वर करा. चॅट मध्ये सांगा कोण कोण रिलेट करतात की हे सगळं होतं. म्हणजे मला त्यांना माफ करायचंय पण तेच काहीतरी गडबड करतात. हो ना, सगळ्यांना रिलेट होते. अनु सगळ्यांच्या माना डुलत आहेत का घरातल्या आजूबाजूला? नाही येत वाटतं. ओके, काही प्रॉब्लेम नाही. सो कोणाला अजून बोलायचंय? अजून एक जण कोणाला बोलायचंय? मग आपण पुढे जाऊयात. कोणाला मन हलकं करायचं असं सांगायचंय की आज सांगूनच टाकते? हा, अच्छा. स्पीकरवर असेल तर काळजी घ्या. एक तास सॅटरडे वीकेंडचा धमाल. कोणाला काही बोलायचंय? बिंदास बिंदास बोलू शकता. आपल्याला काय करायचं माहिती का? आज आपल्याला बोलून त्याचा रूट कॉज काढायचा आहे. ठीक आहे? येस प्रतीक्षा ताई. माझं असं होतं ना की म्हणजे मी ना दुसऱ्यांच्या मनाचा ना खूप विचार करते की त्यांना काय वाटेल जर मी असं वागले तर त्यांना काय वाटेल. किंवा जर समजा आता आम्ही जॉईंट जॉईंट फॅमिली आहे आमची. तर मग संध्याकाळी मी घरी गेल्यानंतर म्हणजे मी ऑफिसमध्ये असते, माझी जाऊ वगैरे ते घरी असतात. त्याच्यामुळे ना असं वाटतं की मग एखादं काम जर आपण नाही केलं तर तिला काय वाटेल. मग ती कुठे काहीतरी आपल्याबद्दल काहीतरी बोलेल का, किंवा XYZ ज्या काय गोष्टी असतील त्या. पण ह्या गोष्टी ना खूप त्या ज्या ताई बोलत होत्या ना आता, त्या खूप रिलेट करतात की म्हणजे तुम्ही असं वागलात तर त्यांना काय वाटेल, किंवा त्या माणसाचा खूप राग येतोय तरी पण आपण त्याला माफ नाही करू शकत. अशा गोष्टी होतात. हे रिपीट रिपीट फॉर्म मध्ये होत आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून सांगते. आज नवरा आहे तर उद्या सासू असेल, उद्या सासू असेल तर परवा बॉस असेल. रिपीट होत आहे सगळ्यांसोबत. म्हणजे कोणीतरी कॉन्स्टंट असतं की ज्याला आपण ब्लेम करायला बघत असतो. का होतंय हे सगळं बघणार आहोत आपण आता. ठीक आहे, सो सगळ्यात पहिले समजून घेऊयात की लॉ ऑफ अट्रॅक्शन काम का नाही करत. जसं मगाशी अमरीनताईंनी एक खूप महत्वाचा शब्द वापरला, आणि तेच आपल्या सेशनचं नाव आहे. आपल्या सेशनचं नाव काय आहे? विसरले. आपल्या सेशनचं नाव आहे आर्ट हील ऑफ युअर सेल्फ. हील युअर सेल्फ आपल्या सेशनचं आर्ट ऑफ माइंडफुल लिव्हिंग हे ग्रुपचं नाव आहे. तर हील युअर सेल्फ त्यांनी मगाशी शब्द वापरला की हील. आपण हील नाही आहोत. हा सगळा जो गोंधळ आहे ना, हा आपल्या आतमध्ये आहे. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे युनिव्हर्सचा लॉच हे सांगतो जे आत ते बाहेर. अवघड हे पचायला. मग इथे लगेचच मनामध्ये विचार करतो म्हणजे मीच चुकीची होती का इतके वर्ष? हा, ते लोक चुकीचे वागतात म्हणजे मला हील करत बसायचं का आता? बोलतात, मला भरपूर क्लायंट आहे ना अपॉइंटमेंट मध्ये बोलतात की असं कसं मॅडम, ते असे वागतात, अपमान करतात 4 लोकांमध्ये आणि मला हील करायचं का असं. येस,
तर याचा आन्सरच हे आहे, आपण हील नाही आहोत म्हणून हे सगळं आपल्यासोबत होत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शन तेव्हा काम नाही करत जेव्हा FTBA, लिहून घ्या FTBA फुल फॉर्म लिहून घ्या. F स्टँड फॉर फिलिंग्स, F stands for feelings. Then B stand for, any guess?